नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहित आहे बेबी मराठी जोरदार चालू आहे आणि त्याच्यात आता जोरदार एक बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि ती आहे म्हणजे इविक्शन बाबत. जे या आठवड्यात भाऊचा धक्का होणार नसून त्या आठवड्यात इविक्शन होणार की नाही आणि कोण इविक्शन झालं तर ए टीम मधलं आरपार जाणार की वर्ष जाणार असं चर्चा सध्या चालू असताना आता सध्या जोरदार ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तर पुढे जाण्याअगोदर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, या आठवड्यात नॉमिनेट झाली होती ती पूर्ण ए टीम म्हणजे वर्षा, जान्हवी, सूरज, निकी आणि आरपाज. आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांना असं वाटत होतं की आरपाज हा बाहेर जाईल. परंतु या आठवड्यात वेगळंच काहीतरी होणार आहे. कारण संग्राम चौगुलेला दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे संग्राम चौगुले हे घराच्या बाहेर पडलेले आहेत अशी बातमी सूत्रांनुसार येत आहे आणि ही बातमी खरी आहे. कारण त्याआधी बी ज्यावेळेस एक सीझन मध्ये एका मुलीला इंजुरी झालेली होती आणि त्यावेळेस सुद्धा बिग बॉसने असा निर्णय घेतलेला होता की त्यांना घरी जाऊ द्या म्हणून आणि त्याला इविक्शन केलं होतं. पण संग्राम चौगुलेलाही याआधी बीबी मराठीनं कन्व्हेन्शन रूम मध्ये बोलवून त्यांनी सांगितलेलं आहे बिग बॉसने की तुम्हाला गंभीर दुखापत झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि योग्य तो निर्णय वेळेवर घेऊ. त्यामुळे संग्राम दादाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि संग्राम दादांना बाहेर काढलेला आहे. मित्रांनो, ए टीम मधून अरबाज जायला पाहिजे होता या आठवड्यात, हे नक्की होतं आणि प्रेक्षकांनी सुद्धा ठरवलेलं होतं. परंतु देव बघा ना, ज्यावेळेस बीबी मराठीचे लोक अरबाज आणि निखिल वाचा बघतात त्यावेळेस देव सुद्धा त्यांनाच वाचायचं बघतोय असं झालेलं आहे. कारण संग्रामला इंजुरी झाली आणि मग त्यांची इविक्शन आज होणार नाही ए टीमचं. कारण ए टीमचं इविक्शन होत नसल्या कारण याचंच आहे की संग्रामला इंजुरी झाल्यामुळे त्याला संग्राम बाहेर निघाला. मग झाले आठवड्याचं इविक्शन पार पडलं, इविक्शन संपलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कोण बाहेर जायला पाहिजे होतं आणि हे बरोबर झालं का हे मला कमेंट झाले नक्की कळवा.